चला सर, आज काय ऑफिस झाडून जायचंय काय? अरे गेले सगळे. सगळे गेले असतील, आपापल्या घरी पोहोचले असतील. चला, तुझी कुठे तंद्री लागली? नाही काय नाही. बरं ऐक नाही यश, आज कुठेतरी बाहेर जाऊन यार जेवायला. मला कंटाळा आलाय रे रुटीनचा. जरा काहीतरी बाहेर जाऊ, गप्पा मारू, मज्जा करू. किती महिन्यात आपण रात्रीची मुंबई पाहिली नाही रे. ठीक आहे चल जाऊ. चला. ऐक ना, काय? आय नो मी सकाळी थोडासा ओव्हर रिॲक्ट झालो. रिअली व्हेरी सॉरी फॉर दॅट. आहे ठीक आहे यार, चल. पण तू बोलतोयस ना ते बरोबर आहे सगळी. माझ्या डोक्यात ना विचार जात नाहीये. आपण जेव्हा ऑफिसला किंवा कामावर येतो समीर, तेव्हा आपण कुठलंही बॅगेज घेऊन येत नाही. आपण घरी कोणाला सोडून आलेलो नसतो, आपला जीव कुठे अडकलेला नसतो. पण ज्या तमाम बायका काम करतात त्या कामावर येताना घरी आपल्या मुलाबाळांना सोडून आलेले असतात. आपण मग म्हणजे त्याच्यात आपण काय करू शकतो? आपण खूप काही करू शकतो समीर, आणि आपल्याला ते करायलाच हवं. म्हणजे एम्प्लॉईज आपले काय आहेत? ह्युमन रिसोर्स, राईट? राईट. सो ह्युमन रिसोर्स आपला आउटपुट 100% तेव्हाच देईल समीर, जेव्हा ते फक्त फायनान्शियली नाही तर इमोशनली सुद्धा सिक्युअर असतील. मी तुला समजवतो. आज मी दिवसभर नेहाला बघत होतो. तिने ऑफिसची सगळी कामं केली, पण तरीही तिचं लक्ष नव्हतं. कारण तिचा जीव परीमध्ये अडकला होता, जी आज पहिल्यांदा एका डे केअर मध्ये होती. नेहा इज जस्ट एन एक्झाम्पल. तिच्यासारख्या अशा अनेक बायका, मुली, वर्किंग विमेन आहेत ज्या कामावर येताना घरी आपल्या मुलांना किंवा अजून कुठेतरी त्यांना सोडून आलेले असतात. मला एक सांग, तुझ्या डोक्यात नेमकं काय आहे? आपण जर का आपल्या कंपनीमध्ये डे केअर सुरू केलं तर? डे केअर? पाळणाघर. लुक ॲट इट लाईक अ CSR इनिशिएटिव्ह ऑफ द कंपनी. म्हणजे आपण जर काही फॅसिलिटी सुरू केली तर खूपसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आपल्याकडे काम करणाऱ्या आपल्या कंपनीजमध्ये, ऑफिसेसमध्ये, ब्रांचेसमध्ये अनेक बायका काम करतात. त्यातल्या ऑलमोस्ट 70% बायका कोणाच्या तरी आई आहेत. त्या जेव्हा ऑफिसला येतात तेव्हा मुलाबाळांना सोडून येतात. त्यांचा जीव तिकडे अडकलेला असतो. तू म्हणतोस ते बरोबर यश. सी काय ना, इथे कामाला आलेल्या बायकांचं लक्ष त्यांच्या मुलांमध्ये असतं. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं जी प्रोडक्टिव्हिटी येते ती 60 ते 70% असते. पण तीच जर मुलं त्यांच्या भोवताली असतील तर ही प्रोडक्टिव्हिटी 100% येईल. याचा कंपनीलाही फायदा होईल आणि मुळात त्या आया सुद्धा किंवा त्या बायका सुद्धा सगळ्या निर्धास्तपणे काम करू शकतील. यश, तुझी आयडिया 100% चांगली आहे. चालेल ना? लगेच आजोबांना सांगूया, त्यांची परमिशन घेऊया. हा बोल यश. ऐका ना, माझ्या डोक्यात एक प्रोजेक्ट, राधा एक प्रपोजल आहे. तुमची परमिशन हवी होती. परमिशन दिली, ग्रांटेड. पुढे. अहो पण काय प्रपोजल आहे ते ऐकून तरी घ्या. काही गरज नाही. अरे तू जे काही प्रपोजल ठरवलं असेल ना ते तू पूर्ण विचार करून ठरवलं असणार. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. त्यामुळे जे काही प्रपोजल असेल ते डन करून टाक. आता सगळ्या गोष्टी मी तुझ्यावर सोपवल्यात. नाव यू आर द बॉस. ओके थँक्स. आम्ही येतो लगेच घरी. बाय. ओके. कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय जग्गूनी परमिशन दिलेली आहे. अरे आपला जग्गू आहेच खास. चला जायचं ना जेवायला. चल चल, कुठे जाऊया? कुठे गेलं कुठे बाबा? हा सापडलं बाबा. खुश. मी काय म्हणतो, मी उद्या सकाळी बँकेत जाऊन येतो. कारण काय आहे, लॉकर मध्ये तुझे थोडे दागिने आहेत, काही FD रिसीट्स आहेत, ते सगळं बघून येतो. कारण आता आपल्याला घर विकायचं तर या सगळ्या गोष्टींची सुद्धा काहीतरी व्यवस्था लावावी लागेल ना. हो ठीक आहे. अरुणा,
अगं आता तू अशी खचलीस तर मी कोणाकडे बघू? आणि मला सांग, हा घर विकायचा निर्णय आपण दोघांनी मिळून घेतला होता ना? तू मला हो म्हणालीस ना, मग आता कशाला डोळ्यात पाणी काढतेस? हो, मीच म्हटलं होतं घर विकूया म्हणून, पण हे सगळं इतक्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं हो. इतकी वर्ष या घरात संसार केला आणि आता एकदम हे घर सोडून जायचं. मला माहिती आहे की आपण आपल्या नेहासाठी हे सगळं करतोय, पण हे पचवणं इतकं सोपं नाहीये हो. मग कशी परांजपे गेले आणि असं वाटलं की सगळंच निसटून गेलंय आपल्या हातातून. आपलं घर, आपली लेक, आपली नात, सगळंच. प्लीज अरुणा, धीर धर, मनाला आवर घाल. हो, आयुष्यभर मी माझं मन आवरतच बसायचं का? माझ्या मुलीला नेलं यानं माझ्यापासून दूर, तरी मी कशी बशी माझ्या मनाची समजून घातली. नाही आहे आपल्या नशिबात आई, पण तरीही आपण जगूया. आजूबाजूच्या लोकांवर प्रेम करूया, माया करूया. आणि मग काही वर्षांनी नेहा आली शेजारी राहायला. म्हटलं आपलं नशीब पालटतंय. कधीही नशिबात नसलेलं आई पण देवाने आपल्या ओंजळीत घातलंय. परीचा जन्म झाला तेव्हा तर आपण किती आनंदात होतो. वाटलं की जणू आपल्यालाच नाच झालीये, पण नाही, त्याला माझं सुख बघवतच नाही. म्हणून आता आपल्या लेकीला आणि नातीलाही आपल्यापासून दूर नेतोय तो. तू लेक मानतेस ना तिला, म्हणजे आपण मानतो ना. मग आपल्या लेकीला मदत करताना तिच्या सुखासाठी आपल्या पदरात थोडस दुःख पडलं तर सोसूया की. पण आयुष्यभर आपण एकमेकांना साथ दिली ना, आणि आता पुन्हा एकदा मला तू आणि तुला मीच आहोत ग. पण एकमेकाच्या सोबतीने जगूया, एकमेकांसाठी पुन्हा एकदा. आणि तू मला म्हणतेस ना की मी खूप हट्टी आहे, म्हणतेस की नाही, आणि लहान मुलासारखा वागतो. आता तू मला तुझं लहान मूल समज. ए, परी आली. परी बाळा, ये ग माझी बाळ. दिवसभर फक्त तुझीच वाट बघत होतो आम्ही. कधी एकदा संध्याकाळ होती आणि कधी तुला बघते असं झालं होतं आम्हाला. नेहा, कशी राहिली ग ही तिथे? नीट राहिली काकू, अजिबात त्रास दिला नाही. शाबास परी. बघा, मी तुम्हाला म्हंटल नव्हतं, आपली परी शहाणी आहे अगदी. कसलाही हट्ट करत नाही. काका काकू, आज मी गेम जिंकले हो नाही? हो बाळा, तू गेम जिंकलीस. ये, आता गेम संपला, उद्यापासून तुमच्याकडे राहणार. ये. परी, चल तुझी बॅग भर आधी. परी, परी, हे बघ, तू जिथे कुठे लपली आहेस ना तिथून बाहेर निघ आधी. परी, तू किती हट्ट केला तरी तुला शालिनी काकूंकडे जावं लागणार आहे. परी, 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 परी. अहो काकू, परीला पाहिलं नाही ग. काका,
परीला पाहिलं? नाही ग, मी नाही पाहिलं तिला. पाळण्या घरात जायचं नाही म्हणून ही बंडू काकांच्या घरी तर नाही लपली ना? परी, परी, काकू काका, परी आली आहे का इथे? परी, मला दिसतंय तू मागे लपलीस. आधी बाहेर ये. ही काय पद्धत झाली का? हा, मला न सांगता कुठे जातेस? आता जर पुन्हा अशी वागली ना तर धपाटा पडेल. रागावू नकोस ग नेहा तिला. आमच्याचकडे आली ना ती, न सांगता दुसऱ्या कोणाकडे नाही ना गेली. मला आज तो गेम नाही खेळायचा आहे. हे बघ, तुला जरी गेम नसेल खेळायचा ना तरी तुला शालिनी काकूंकडे जावं लागेल, कळलं? चल. मला नाही जायचं. आजच्या दिवस राहू दे ना. हो काकू, आज नको उद्या नको म्हणत म्हणत तिला सवय लागेल. ती पुन्हा तिथे जाणारच नाही. अगं हो, पण मग नीट समजावून सांग ना तिला. असं ओरडू नकोस ग, लहान आहे अजून ती. अहो काका, सकाळपासून समजवतीये तिला पण ऐकतच नाहीये. हट्ट धरून बसलीये मला नाही जायचंय म्हणून. आणि आता काही ती लहान राहिलेली नाहीये. जशी मोठी होतीये ना तसा तिचा हट्टीपणा वाढत चाललाय. परी, हे बघ, गेम एकदा खेळून नाही चालणार. तुला रोज रोज खेळावा लागेल तरच तुला सायकल मिळेल. मला नकोय सायकल. सायकल नको असेल ना तरी तुला शालिनी काकूंकडे जावं लागेल. बस, चल चल. अरे चल म्हणजे चल. असं काय करतेस? मला नाही जायचंय. नाही, मला नाही जायचंय. नाही जायचंय. मला नाही जायचंय. मला बंडू काकूकडे जायचंय. नाही, मला नाही चल परी. जायचंय. मला नाही जायचंय. मला नाही जायचंय. मला नाही जायचंय. मला नाही जायचंय. मला काका काकूंकडे जायचंय. मला किती रडलं तरी तुला जावं नाही, लागेल. मला नाही जायचंय. हा, असं नको करूस ग. काकू राहू द्या, आता रडेल नंतर राहील तिने. चल. अगं पण तुम्ही जा काकू. चल. मला नाही जायचंय. मला नाही जायचंय. हे काय? एक मिनिट, कोण तुम्ही आणि हे सगळं कसलं सामान आहे? तुम्ही कोण विचारणार आहे? हा? अरे काय आहे? बघताय ना तुम्ही. अरे कोण तुम्ही? हा? अरे कोणी काय सांगेल काय? काय चाललंय? सुरेश, एक मिनिट, काय आहे? हे सगळं काय चाललंय? काय चाललंय म्हणजे? सरांनी सांगितलेलं काम करतोय. कसलं काम? ते सिक्रेट आहे. सिक्रेट? अच्छा, सिक्रेट. शेफाली, मला सांग, हे सगळं काय चाललंय? बॉस, तुम्ही आहात का? तुम्ही मी आहे. मग सर, ऑफिस मध्ये काय होतंय तुम्हाला माहिती असलं पाहिजे ना. म्हणजे सर, एक सांगू का? मला ना आज असं आतून वेगळंच असं, म्हणजे खूप स्पेशल काहीतरी असल्यासारखं वाटतंय. म्हणजे समीर सर जेव्हापासून आले तेव्हापासून प्रत्येक दिवस स्पेशल है. पर जब से वो आए हैं ना सर, हर दिन नया लगने लगा है. हर दिन चहल पहल होने लगी है सर. मला तर वाटतंय समीर सरांचाच काहीतरी प्लॅन असणार. म्हणजे ना काहीतरी सरप्राईज असणार. तुम्हाला एक सांगू का सर? नका सांगू. तुम्ही काहीही सांगू नका. तुम्हाला एक विचारलं ना की भलतच काहीतरी बडबडत बसता तुम्ही तुमचं काम करा बघू. मला शोधून काढावं लागेल काय चाललंय ते. हॅलो मॅडम. बोला खारतोंडे. दया करा मॅडम, मला वाचवा. ऑफिसमध्ये वादळ आलंय. वादळ. कसलं वादळ? खारतोंडे, आयुष्यात एकदा तरी कधीतरी चांगली बातमी द्यायला फोन कराल का? मॅडम, तुमचा पुतण्या ऑफिसमध्ये यायला लागल्यापासून ऑफिसमध्ये काहीही चांगलं घडत नाहीये. हा, म्हणजे आपला स्टाफ जाम खुश आहे, पण माझी वाट लागले मॅडम. आणि आत्ताही ऑफिसमध्ये काहीतरी जोरदार हालचाली सुरू आहेत. हालचाली? कसल्या हालचाली? तेच तर कळत नाहीये ना मॅडम. मला 2 बायका आणि 1 मुलगा आहे. हो, नाही, एक बायको आणि 2 मुलं आहेत. हो, म्हणजे आता जर मी पकडलं गेलो ना तर सगळ्या फॅमिली सकट रस्त्यावर येईल मी. खारतोंडे, प्लीज शट अप. मला खूप भीती वाटते मॅडम. आणि तुम्हाला सांगतो मॅडम, आपल्या ऑफिसमध्ये ना काही माणसं अक्षरशः उंदरासारखी सैरावैरा पळतायत. आणि आपल्या ऑफिसचा स्टाफ नाही आहे तो. फलतीच माणसं आहेत कुठली तरी. मॅडम,
मागच्या वेळेस पकडलं गेलो होतो तेव्हा कसे बसे वाचलो आपण, पण आता जर का तुमच्या पुतण्याने हिशोबाची परत चिरफाड केली ना, तर मी आणि तुम्ही दोघेही. कळलं कळलं. फोन ठेवा आता, मी बघते काय करायचं ते. लवकर बघा मॅडम. यश 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 कुठे आहे? मॅडम यश साहेब थोड्या वेळापूर्वीच बाहेर गेले. बाहेर म्हणजे कुठे? ऑफिसला? नाही ते नाही माहिती, पण जाताना खूप घाईत होते. सर 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 मला गाडी चालू द्या सर. मोठ्या सरांना समजलं तर मला ओरडतील. डोंट वरी महेश, काही होणार नाही. मी बोलीन मोठ्या सरांशी. ओके? करेक्ट आहे, काही होणारच नाहीये. कारण आता पुढे काय होते ते बघायला आपण जिवंतच राहणार नाही होत. डायरेक्ट स्वर्ग. कडाप सनी, उगाच घाबरवू नको त्यांना. अरे मी कुठे घाबरवतोय? तुझं ड्रायव्हिंग बघून ऑलरेडी मागची सीट ओली झालीये. सर हळू सर सर. अरे यार यश, एवढी घाई होती तर मग आपण चॉपरनीच जायला पाहिजे होतं ना. बरोबर आहे तुझं, आपण तेच करायला हवं होतं. म्हणजे काय तुला मी वरून ढकलून दिलं असतं, डायरेक्ट स्वर्ग दिसलं असतं. काय बोलतोयस यार? ओके, मला वाटतं आपण स्वर्गात पोहोचलोय. मी जरा शोध घेतो, अप्सरा वगैरे कुठे आहेत, जरा भोवताली फेरफटका मारतो. सर आता तरी गाडी चालू का मी? येस येस महेश, यू कॅन टेक चार्ज नाउ. आणि आय एम सॉरी, मी अशी रॅश करत चालवत नाही गाडी. आज थोडी घाई होती म्हणून. पण आय एम रिअली व्हेरी सॉरी. ओके, मी जरा येतो, तुम्ही दोघं जा ऑफिसला. अरे मी जरा येतो म्हणजे स्वर्गात कुठे निघाला? हॅलो यश, हे काय? आम्हाला दोघांना गाडीत बसवून ऑफिसला जा. तू कुठे निघाला? मी जरा अच्छा, डबेवालीकडे का? मला नेहाला सांगायचंय की आजपासून आपण ऑफिसमध्ये डे केअर फॅसिलिटी सुरू करतोय, आणि त्यावर मला तिची रिॲक्शन बघायची. आता तिला परीला अजून कुठेही ठेवायची गरज नाही. 24 तास परी तिच्या डोळ्यासमोर असेल. म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सगळ्याच बायका, ज्यांना मुलं आहेत, त्यांची मुलं त्यांच्या डोळ्यासमोर असतील. बरोबर. मी काही म्हणलंय? नाही, तू कधी काहीच म्हणत नाहीस रे. तू म्हणजे भोळा भाबडा, साधा, निरागस. तुझी निरागसता आता तुझ्या डोळ्यातनं अशी बदा बदा वाहत. आता तू ऑफिसला जा, मी येतो लगेच. अजिबात छान दिसत नाहीये, गाडीत बसून काढून टाक. हॅलो मॅडम. मॅडम ऑफिसमध्ये नक्की काय चाललंय, काही कळलं का तुम्हाला? नाही म्हणजे सरांशी तुमचं झालं बोलणं? नाही झालं. तो घाईघाईने घरातून निघाला. नेमका कुठे गेलाय हे माहित नाही. अरे बापरे, घाईघाईने निघालं म्हणजे काय हे मी शोधून काढते. तुम्ही उगाच तुमचं नसलेलं डोकं चालून हायपर होऊ नका आणि मला हायपर करू नका. मी पोहोचते ऑफिसला. ओके? ठीक आहे मॅडम, तुम्ही लवकर ऑफिसला या. नाही म्हणजे तुम्ही यायच्या आधी तर सर ऑफिसमध्ये पोहोचले ना, तर या घारतोंड्याच्या मागे काही घारतोंडे लागलंच म्हणून समजा. घारतोंडे, तुम्ही जितका जास्त वेळ माझ्याशी फोनवर बोलाल ना, तितकाच उशीर होईल मला ऑफिसला पोहोचायला. कळतंय तुम्हाला? ओके. आणि तोपर्यंत ऑफिसमध्ये काय चाललंय याचा नीट अंदाज घ्या आणि कोणाशीही काहीही बोलायचं नाही. हॅलो हॅलो घारतोंडे. हॅलो हॅलो, ऐकू येत आहे का मी काय बोलते? घारतोंडे. मॅडम तुम्हीच म्हणालात ना की मी जेवढी जास्त बडबड करेन तेवढा तुम्हाला ऑफिसला यायला उशीर होईल, म्हणून मी गप्प आहे. जेव्हा जेव्हा मी तुम्हाला सांगते माझं ऐका, तेव्हा तुम्ही माझं ऐकत नाही. नको त्यावेळी नेमकं कसं काय ऐकता? मॅडम हे ऐकू की नको? मी काय करू तुमचं घारतोंडे? तुम्ही सांगितलंय तेवढं करा. मी पोहोचते ऑफिसला. ठेवा फोन. हा यश ना आउट ऑफ इंडिया होता तेच चांगलं होतं. तो इथे आलाय आणि डोक्याला ताप झालाय नुसता. तर आधीच माझे पैसे येणं बंद झालंय, त्यात एक रोज नवीन टेन्शन. आता ही काय भानगड आहे, ऑफिसमध्ये जाऊन बघावंच लागेल.